श्री निवडुंग विठोबा देवस्थानचे विश्वस्त आपल्या सोबत आहेत, जे नानापेठ मध्ये आहे। संत तुकोबांची पालखी आज विसावासाठी मुक्काम आहे तिचा। विश्वस्तांशी आपण संवाद साधूया थेट। काय सांगाल सर, काय वेगळेपण आहे यंदाचं? यंदाचं वेगळेपण म्हटल्यानंतर एक तर दरवर्षी जे येते ज्या वेळेला आम्हाला एक वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून पांडुरंगाची कृपा अशी वाटते की आदल्या दिवसापर्यंत इथे जे पालखीचं आगमन झालं त्या दिवशी पांडुरंगाच्या कृपेने एकही थेंब पावसाचा त्रास आमच्या वारकऱ्यांना झाला नाही। आणि ते येताना जे अतिशय उत्कृष्टपणे सोहळ्याने इथे पालखी आली, त्या पालखीची आम्ही आतुरतेने दरवर्षी वाट बघत असतो। त्याच्या चांगल्या पद्धतीने आम्हाला स्वागत करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, त्यामुळे आम्ही समाधानी त्यात आहोत। आणि आपल्या देवस्थानातर्फे आलेले जे असतात तिथे देवस्थानातर्फे डिपार्टमेंटला किंवा आलेले 3,500 वारकरी यांना आजचं काल रात्रीचं जेवण, आज दुपारचं जेवण, आज रात्रीचं जेवण आणि प्रस्थानाच्या वेळी आम्ही 3,500 लोकांचं जे आपण एकादशी असते उद्या, एकादशीचा फराळ आम्ही त्यांना पाठवतो। आणि ते आमच्या देवस्थानाचं सौभाग्य समजतो की तुकाराम महाराजांच्या सर्व सेवेकऱ्यांचं, तुकाराम महाराजांच्या देऊन येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं आम्हाला इथं सेवा करण्याची संधी मिळते। आणि त्याचबरोबर संपूर्ण गावाच्या लोकांचंही ते दर्शनाची व्यवस्थित सोय करण्याची संधी मिळते। ते भाग्य आम्हाला प्राप्त झालं तर आम्हाला समाधान असतं। किती वर्ष झाली हे संस्थान अशी वारकऱ्यांची सेवा करते? ज्या वेळेला तुकाराम महाराजांचे चिरंजीव गळ्यात पादुका बांधून म्हणजे ज्ञानेश्वर देहूहून आळंदीला जायचे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे आणि तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात घालून यायचे, त्या काळापासून आजतागायत सुरुवातीला दोन्हीही याच निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये दोन्ही पादुका असायचे। नंतर गर्दी वाढायला लागली किंवा ते नियोजनाच्या दृष्टीने भवानी पेठेत माऊलींचे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि इथं जे आहे तुकाराम महाराजांची पालखी, साधारण 300 वर्ष तरी झाली असतील या मंदिरामध्ये ती सेवा होती। मला स्वतःला किती वर्षाचा अनुभव आहे? मला 25 वर्षाचा इथलं, मी स्वतः 25 वर्ष इथे ट्रस्टीच आहे, त्यामुळे 25 वर्षाचा अनुभव आहे। पण वारी करताना काय नेमकी अनुभूती मिळते? वारी तुमच्यासाठी काय आहे? वारी ही याची अनुभूतीच घ्यावी लागते। वारी जे आहे हे सांगणं फिरणं हे नाही। मी अखिल भारत पद्मशाली धर्मशाळा पंढरपूरचा अध्यक्ष आहे, त्यामुळे वारकऱ्यांना इथनं जाताना प्रत्येक ठिकाणी जो म्हणजे आता इथनं गेले सासवडला तर प्रत्येक दिंडीची अवस्था वेगळी असते। पर्टिक्युलरली काय आहे, मोठ्या दिंड्या असतात त्यांच्या राहूच्या चांगल्या असतात, त्यांचे राहण्याचे स्थान चांगले असतात, त्यांची सोय होते। पण लहान वारकरी जो असतो तो कुठे शेतात झोपतो का कुठं त्या गावामध्ये रस्त्याला आडोशाला फक्त आडोसा लागतो। आणि इथनं प्रत्येक स्टेप बाय स्टेप जे आहे म्हणजे आज समजा आम्ही सासवडला गेलो, सासवडनंतर जेजुरीला जातो, जेजुरीनंतर लोणंद असतं, लोणंदनंतर तरडगाव फलटण असं जे आहे आम्ही तिथनं जात असतो। आणि वारकऱ्याला फक्त त्या तिथपर्यंत जाताना झोप म्हणजे आडोसा असतो। धन्यवाद धन्यवाद सर, तुम्ही काय सांगाल, किती वर्षाचा अनुभव आहे? 41 वर्ष झाले देवीदास बापू पांडुरंग बांडे। धीव पंढरीच्या वारीमध्ये आनंद एवढा घडतो की धीव पंढरीची वारी भक्त सेवा खरी, देवा इच्छा करा पुरी। खाली सावलं तुकोबाचे पाऊल, तुकोबाच्या सेवेने धीचं सोनं झालं। धीव पंढरीची करू वारी, भक्ती आली सारी। लहाना थोर देवा तुझी लेकर, आल्या तर तुझ्या दारी, इच्छा करावी पुरी। लहाना थोरला घ्यावा समळून,
टाळ मृदुंग विना वाजतो, संबळ नगारा वाजतो, भक्त सेवा खरी देवा इच्छा करा पुरे. म्हणून देव पंढरीच्या वारीमध्ये आनंद एवढा आहे की देहभान विसरून जातं शरीराला. इतकी भक्ती देवाची करणारी या वारीमध्ये आहेत. लहान थोर वहिष्कार वयोवृद्ध देव सांभाळून येतो त्याला, त्याच्या लेकरावर येतो. देव वारीमध्ये स्पर्श करतो प्रत्येकाला आणि स्पर्श करून देवती पंढरीच्या वारीला भगवंत नेतो. राही रुक्माई सत्यभामा वारीमध्ये देवाला तुकोबाला सांभाळून वारकऱ्याला लहान थोराला सांभाळून येतात पंढरीला आणि पंढरीची वारी परिपूर्ण होते. बोला पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकता मन माझे रमाले, ऐकता मन माझे रमाले. धन्यवाद धन्यवाद.